आता या लोकांची सगळी मालमत्ता जमीन जुमला जप्त होणार. सावधान. संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या मालमत्तेवर सरकारने लागू केलेत 10 नवीन नियम. आता एक नवा कायदा आणलाय. आता याच्या अंतर्गत देशातील कोणतीही मालमत्ता म्हणजे कोणाचं घर असेल, शेतजमीन असेल, दुकानं असतील, रिकामी जागा असेल तर हे आता जप्त केले जाणार. भारतातल्या सगळ्या स्थावर मालमत्तेवर शासनाने एका कडक कायद्याच्या अंतर्गत 10 नवे नियम लागू केले आहेत. आता जे लोक हे 10 नियम पाळणार नाहीत त्यांची सगळी संपत्ती जमा होणार. 10 पैकी एक जरी नियमात तुम्ही बसले नाही तर तुमची शेतजमीन जर असेल तर ती जमा होणार. राहते घर जे आहे तर ते देखील सरकार जमा होणार. कुठे एखादा प्लॉट घेतला असेल तोही जप्त होणार. फ्लॅट असेल तर तोही सरकार जमा करून घेणार. पहा, 10 असे नियम आता कडक पद्धतीने लागू झालेले आहेत, ज्यामुळे आता याच्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. नियम पहा, सरकारच्या विरोधात तुम्ही कोर्टात जरी गेले तरी कोर्ट देखील काही करू शकणार नाही, इतके भयानक हे आता असणार आहेत. पहा, खरं तर जागा आणि मालमत्तेच्या संदर्भातला हा जो कायदा आहे हा नवीन आहे. याच्या अंतर्गत 10 नियम हे प्रत्येकाला लागू झालेले आहेत. हे नियम जरी कडक असले तरी यातले पहिले 8 जे नियम आहेत तर ते सर्वसामान्य लोकांचा फायदा करून देण्यासाठी तयार केले आहेत. पहा, यातले पहिले 8 नियम हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा फायदा करणार. पण यातला 9 आणि 10 नंबरचा जो नियम आहे तो सगळ्यात भयानक आहे. कारण की एक वेळ पहिले 8 नियम तुम्ही जरी बसले नाहीत तर तुमचे एवढे नुकसान होणार नाही. पण 9वा आणि 10वा नियम जो आहे तो जर तुम्ही मोडला न कळत का होईना तर लगेच तुमच्या घरासमोर अधिकाऱ्यांची गाडी येऊन तुमच्या 7 बाऱ्यावर सरकार असं नाव लिहिलेलं दिसून येईल. पहा, डायरेक्ट जमीन जप्तीचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहा, याचा GR देखील आलेला आहे. आणि याच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जरी धाव घेतली, अगदी सर्वोच्च न्यायालयात जरी गेला तरी कोर्ट देखील यामध्ये काही करू शकणार नाही, कारण की कायदा आता पूर्णतः बदलला आहे. आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 10 नियम जाणून घेणार आहोत जे शेतजमीन, घर, प्लॉट किंवा फ्लॅट अशा सगळ्या स्थावर मालमत्तेवर लागू होतात. आपण नेमकं काय काळजी घ्यायची आहे, कोणती कागदपत्रे आपण जमा करून ठेवायची आहेत की ज्यामुळे आपले जे घर किंवा जागा किंवा स्थावर मालमत्ता सरकार जमा होणार नाही. तो नेमका कायदा नवीन काय आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. वेळ वाया न घालवता आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक नियमाची माहिती घेऊया. लक्षात घ्या, नियम क्रमांक 1 ते 8 हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे नियम आहेत. पहा, ज्याने अशा लोकांचा फायदा होईल की ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, ज्यांच्या नावावर घर आहे, ज्यांच्या नावावर कुठला प्लॉट आहे, फ्लॅट आहे, अशा लोकांचा फायदा करणारे पहिले 8 नियम आहेत. पण 9वा आणि 10वा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे आणि त्याच्यामुळेच खरं तर जमीन आणि जमिनीची जप्ती सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, त्यामुळे 9वा आणि 10वा नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. चला तर आता पहिला नियम आपण जाणून घेऊया. पहा, पहिला नियम हा त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी कर्ज काढून कुठलीही जागा, घर किंवा स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे. पहा, जेव्हा कधी व्यक्ती कर्ज घेते तेव्हा ती बँकेला गहाण म्हणून काहीतरी तिला तारण म्हणून ठेवावं लागत असतं. बरेचसे लोक घर ठेवतात, प्लॉट ठेवतात, शेती किंवा फ्लॅट गहाण ठेवतात. पण ज्यावेळेस ती व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकत नाही त्यावेळेस सरकारकडून त्या तारण ठेवलेल्या मालमत्तेवर जप्ती येते. कर्जाचा धार वाढत जातो आणि शेवटी बँकेकडून ती वस्तू ताब्यात घेतली जाते. आता पहा, नियम अतिशय लक्षपूर्वक लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर कुठे कर्ज घेतलं नाही, मग हा नियम सोडा. पण दुसरा नियम तुमच्यासाठीच आहे की ज्यांनी कर्ज घेतलेलं नाहीये. तर 9 आणि 10वा समस्त भारतीय रहिवाशांसाठी कडक नियम आहे. तुम्ही कर्ज काढले असेल किंवा काढण्याचा मानस असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पूर्वी अशा जप्त केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव कुठे आणि कधी झाला हे सामान्य लोकांना समजत नसे. पण आता सरकारने यासाठी बँकनेट नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या शहरात कुठे कुठे घरे, दुकाने, प्लॉट किंवा शेती लिलावासाठी उपलब्ध आहेत याची माहिती मिळेल. यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पोर्टलवरून रास्त दरात प्रॉपर्टी खरेदी करता येईल. पूर्वी लिलावाच्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत नसत, पण आता या पोर्टलवर सर्व काही पारदर्शक दिसेल. याचा फायदा असा की सामान्य माणसाला प्रॉपर्टी घेता येईल, पण ज्यांची प्रॉपर्टी जप्त झाली आहे त्यांची धास्ती वाढणार आहे. कारण ऑनलाईन प्रणालीमुळे लिलाव लवकर होईल आणि प्रॉपर्टी झटपट विकली जाईल. दुसरा नियम, हा नियम खूप दिलासादायक आहे आणि कष्टकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, 9वा आणि 10वा नियम अतिशय कठोर आहेत, जे मोडल्यास तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. दुसरा नियम हा ग्रामीण भागासाठी आहे. खेड्यापाड्यात शेतीवरून किंवा जमिनीवरून खूप संघर्ष होतात. बांधावरून भांडणे, वाटणीचे वाद हे नेहमीचेच झाले आहेत.
हे तंटे मिटविण्यासाठी प्रधानमंत्री स्वामित्व योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता सरकारच्या वतीने ड्रोनद्वारे जमिनीचा सर्वे केला जाणार आहे. विशेष प्रकारचे ड्रोन शेतीच्या वरून फिरवून अचूक मोजणी करतील. या सर्वेमुळे लोकांच्या जमिनीच्या सीमा आणि वाटण्या सुस्पष्ट होतील. जमिनीची मालकी सिद्ध होईल आणि संपत्तीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. 2026 पर्यंत संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे रेकॉर्ड सरकारकडे जमा करण्याचे ध्येय आहे. 2026 पर्यंत 2 कोटीहून अधिक भारतीयांना त्यांच्या संपत्तीचे स्वामित्व कार्ड मिळणार आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे कार्ड म्हणजे तुमच्या मालकीचा भक्कम पुरावा असेल. यामुळे गावातील प्रॉपर्टीचे वाद कमी होतील आणि लोक आपल्या संपत्तीवर कर्जही घेऊ शकतील. तिसरा नियम. हा नियम ऐकून तुम्ही नक्कीच खुश व्हाल, पण पुन्हा सांगतो, 10वा नियम ऐकल्याशिवाय जाऊ नका, कारण तो तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तिसरा नियम असा आहे की पूर्वी महामार्ग किंवा पुलाच्या कामासाठी सरकार कोणाचेही घर किंवा शेतजमीन अधिग्रहित करत असे. कधीकधी योग्य भरपाई मिळत नसे किंवा उशीर व्हायचा, पण आता ही मनमानी चालणार नाही. सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. यानुसार खासगी प्रॉपर्टी हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. रस्ते किंवा सरकारी प्रकल्पांसाठी शासन आता कोणतीही खासगी जागा थेट जप्त करू शकत नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीला योग्य आणि समाधानकारक मोबदला दिला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जमिनीच्या मालकाची संमती आणि योग्य भरपाई दिल्याशिवाय सरकार खासगी प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. हा नियम संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता तुमच्या प्रॉपर्टीवर तुमचा पूर्ण अधिकार असेल आणि सरकार बळजबरीने जप्ती आणू शकणार नाही. चौथा नियम. हा नियम थोडा कडक आहे आणि इथे तुम्हाला एक काम तातडीने करावे लागेल. इथून पुढचे नियम थोडे क्लिष्ट होत जातील आणि 10वा नियम तर सर्वात गंभीर आहे. चौथा नियम असा आहे की आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डला तुमच्या सर्व संपत्तीची माहिती लिंक करणे अनिवार्य होऊ शकते. अनेक राज्यांमध्ये संपत्तीचा डेटा आधारशी जोडण्याचे काम सुरू झाले आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची जमीन आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक केले आहे. आधार लिंकिंगमुळे बेनामी संपत्ती आणि काळा बाजार थांबेल आणि सरकारी योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल असे सरकारचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतही हळूहळू हा नियम लागू होईल, ज्यानुसार तुमची सर्व स्थावर मालमत्ता आधार कार्डला लिंक करणे गरजेचे असेल. 5वा नियम. हा नियम थोडा वेगळा आहे. आता तुमच्याच आईवडिलांच्या घरात राहण्यासाठी तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागू शकते. हो, जरी तुम्ही त्यांची मुले असाल तरी. जर ते घर आईवडिलांनी त्यांच्या स्वकमाईतून बांधले असेल तर ते त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला घरात ठेवू शकतात किंवा बाहेर काढू शकतात. दिल्ली हायकोर्टाने यावर स्पष्टीकरण दिले आहे की मुलगा किंवा मुलगी आईवडिलांच्या घरात हक्काने तेव्हाच राहू शकते जेव्हा आईवडिलांची इच्छा असेल. जर ती संपत्ती वडिलोपार्जित असेल तर मुलांचा त्यावर हक्क असतो. पण जर आई वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेली सेल्फ अक्वायर्ड संपत्ती असेल तर त्यावर मुले हक्क सांगू शकत नाहीत. त्यांना घरात राहायचे असेल तर आई-वडिलांची अनुमती घ्यावी लागेल. 6वा नियम. हा नियम आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी, विशेषतः विवाहित लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो किंवा चर्चा होते की जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर काही हक्क असतो का? तर यावर आता कोणताही संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाने यावर अगदी स्पष्ट शब्दात निकाल दिला आहे. सासऱ्याची संपत्ती ही त्यांची वैयक्तिक असते, मग ती त्यांना वारसा हक्काने मिळालेली असो किंवा त्यांनी स्वतः कष्ट करून कमावलेली असो. त्या संपत्तीवर जावई आपला कोणताही कायदेशीर अधिकार सांगू शकत नाही. जरी त्या सासऱ्याला एकच मुलगी असेल आणि एकच जावई असेल तरीही जावई तिथे स्वतःचा मालकी हक्क गाजवू शकत नाही, हे कायद्याने स्पष्ट केले आहे. 7वा नियम. हा नियम अशा पतींसाठी आहे जे व्यवहार करताना पत्नीचे नाव पुढे करतात. अनेकदा आपण पाहतो की टॅक्स वाचवण्यासाठी किंवा महिलांना मिळणाऱ्या सवलतीसाठी पती स्वतःचे पैसे खर्च करून पत्नीच्या नावाने घर किंवा जमीन खरेदी करतात. पण आता सावध व्हा. नवीन नियमांनुसार ज्या व्यक्तीचे नाव कागदोपत्री नोंदलेले आहे, म्हणजेच ज्याचे नाव 7/12 किंवा खरेदी खतावर आहे, तोच त्या मालमत्तेचा खरा आणि कायदेशीर मालक मानला जाईल. जरी पैसे पतीने भरले असतील तरी त्या घराची किंवा जमिनीची कायदेशीर मालकी पूर्णपणे पत्नीकडेच राहील. पतीला नंतर दावा करता येणार नाही की पैसे मी दिले होते, त्यामुळे कागदोपत्री मालक ही पत्नीच असेल. 8वा नियम. मित्रांनो, हा नियम म्हणजे समाजाला आरसा दाखवणारा आहे आणि दत्तक पोरांना न्याय देणारा आहे. नीट ऐका. जे लोक दत्तक मूल घेतात त्यांच्यासाठी ही बातमी काळीच सुन्न करणारी ठरू शकते. सरकारने आणि कोर्टाने आता ठणकावून सांगितलंय की दत्तक घेतलेल्या मुलाचा बापजाद्यांच्या प्रॉपर्टीवर अगदी तेवढाच हक्क असेल जेवढा पोटच्या गोळ्याचा असतो.
कायद्याच्या नजरेत आता सख्ख पोर आणि दत्तक पोर असा भेदभाव करायला जागाच उरली नाहीये. दत्तक मुलाचं आयुष्य वाऱ्यावर पडू नये आणि त्याला घराण्यात मानाचं स्थान मिळावं म्हणूनच हा मोठा निर्णय घेतलाय. लक्षात ठेवा, दत्तक मुलाला तुम्ही संपत्तीतून कधीच हाकलून देऊ शकणार नाही, त्याला बरोबरीचा वाटा द्यावाच लागेल. 9वा नियम. हा नियम म्हणजे मुलींच्या हक्काचा विषय आहे, जो सध्या सगळीकडे पेटलाय. तसं बघायला गेलं तर 2005च्या कायद्यानुसार बापाच्या इस्टेटीत पोराचा आणि पोरीचा वाटा एकदम सारखा असतो. पण इथेच खरी गोम आहे, जी तुम्ही समजून घेतली पाहिजे. छत्तीसगड हायकोर्टाच्या एका ताज्या निकालाचा विचार केला तर जर लेक आपल्या मायबापाची विचारपूस करत नसेल किंवा लग्नानंतर माहेरच्या लोकांशी पूर्णपणे नाते तोडून वागत असेल तर मात्र काही खास परिस्थितीत तिच्या हक्काला धक्का लागू शकतो. साध्या भाषेत सांगायचं तर हक्क तर आहेच, पण घरची जबाबदारी आणि नात्याची वीण सुद्धा तितकीच जपली पाहिजे, हे आता स्पष्ट झाले. आता येतोय सर्वात धोकादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा नियम, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला हात जोडून सावध केलं होतं. हा नियम थेट म्हाताड्या आईवडिलांच्या जगण्याशी आणि पोरांच्या वागण्याशी जोडलेला आहे, जो प्रत्येकाने गांभीर्याने ऐकायलाच हवा. सोप्या शब्दात सांगायचं तर जर तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या मायबापाला सांभाळत नसाल, त्यांच्या घासाची काळजी करत नसाल, तर वेळीच सुधारा. जरी आईवडिलांनी मायेपोटी आपली सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असली तरीही जर मुलं छळ करत असतील तर मायबाप कायद्याने ती दिलेली संपत्ती मुलांकडून खेचून परत घेऊ शकतात. कोर्टाने हे निक्षून सांगितलंय की जन्मदात्यांचा सांभाळ करणं हे मुलांचं पहिलं कर्तव्य आहे. जर तुम्ही हे कर्तव्य विसरलात तर त्या इस्टेटीवर तुमचा काडीचाही हक्क राहणार नाही, ती पुन्हा आईवडिलांकडे जाईल आणि तुमच्या हाती फक्त पश्चात्ताप उरेल. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मालमत्तेच्या संदर्भातील ते 10 महत्त्वाचे नियम सविस्तरपणे ऐकले आहेत. हे ऐकून कदाचित तुमच्या मनात थोडी भीती किंवा गोंधळ निर्माण झाला असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे नियम तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कौटुंबिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहेत. विशेषतः जो 9वा आणि 10वा नियम आपण पाहिला तो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. आईवडिलांना सांभाळणे हे केवळ नैतिक कर्तव्य नाही, तर तो आता एक कडक कायदा बनला आहे. संपत्ती केवळ कागदाच्या नावावर नसून करून काही होत नाही, तर टिकवण्यासाठी माणुसकी आणि कायदेशीर प्रक्रियांची जाण असणे खूप गरजेचे असते. आता तुम्हाला काय वाटते, तुमच्या जमीन किंवा घराच्या बाबतीत तुम्हाला कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागू नये यासाठी खाली गोष्टी आजच तपासून पहा. कागदपत्रांची पूर्तता तुमच्या मालमत्तेच्या 7/12 किंवा PR कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड तपासा. त्यावर कोणाची नावं आहेत, काही जुने वाद प्रलंबित आहेत का याची खात्री करून घ्या. KYC किंवा आधार लिंकिंग सरकारने डिजिटल रेकॉर्डवर भर दिला आहे, त्यामुळे भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून तुमची मालमत्ता कागदपत्रे आधारशी लिंक करण्याबाबतच्या सरकारी सूचनांचे पालन करा. वारसा हक्क. जर तुमची मालमत्ता अजून तुमच्या पूर्वजांच्या नावावर असेल तर कायदेशीर प्रक्रिया करून ती वारसांच्या नावावर चढून घ्या, जेणेकरून भविष्यात जप्तीसारखे प्रकार घडणार नाहीत. तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा. मालमत्तेच्या या नियमांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मला तुम्हाला हे विचारायचे आहे, तुमचे मत आईवडिलांनी मुलांच्या संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा योग्य आहे की अयोग्य? तसेच तुमच्या मालमत्तेच्या संदर्भात तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत आहेत का, जसे की बांधावरून वाद किंवा कागदपत्राची कमतरता? तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट्समध्ये नक्की लिहा. आम्ही प्रयत्न करू की पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या प्रश्नांची कायदेशीर उत्तरे देऊ शकू. व्हिडिओ शेअर करा आणि सतर्क राहा. मित्रांनो, माहिती हीच खरी शक्ती आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. विशेषतः काही अशा लोकांसाठी ज्यांना मालमत्तेच्या वादाचा सामना करावा लागत आहे. एका शेअरमुळे कोणाचे तरी घर वाचू शकते. जर तुम्हाला माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जमिनीच्या व्यवहारांबद्दल, नवीन कायद्यांबद्दल अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. लक्षात ठेवा, कायदा माहिती असेल तर कोणाची फसवणूक करू शकणार नाही. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.